हाय, हॅलो, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. 2-3 दिवसापासून आपले लाँग ब्लॉग आलेच नव्हते, म्हणजे टाकलेच नव्हते मी. पण इथून पुढे नक्कीच मी कंटिन्यू करेल. म्हणजे गावाकडचे जे काही डेली रुटीन आहे ते तुम्हाला खूप बघायला आवडतात. म्हणून आहे ना सगळे छोट्या-मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला एका ताईची कमेंट पण होती, की लाँग व्हिडिओ पण टाकत जा. तर नक्कीच मी टाकण्याचा प्रयत्न करेल. 2-3 दिवसापासून आमच्या घरी मी बोलले होते ना, की माझ्या मावशी वगैरे पण आल्या होत्या. त्याने सप्ताह बसवलेला आहे. त्याच्यामुळे ना मला ते जमत नव्हतं. म्हणजे आम्ही तिकडं पण जातो आणि मग देवा ठिकाणी सारखं मोबाईल काढणं हे काय आपल्याला जमत नाही. पण म्हटलं चला आजचं मी शूट करते. तर इथे ना सकाळची मस्त छान अशी सुरुवात झाली होती आणि मम्मी माझी घरी नव्हती. माझी मम्मी सप्त्यात जाते. मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. मी पण जाते, पण मी सकाळचं जात नाही. मी दुपारून जात असते. म्हणजे जसं मला वेळ भेटतं तसं. सकाळचं जर गेले ना मी, तर लेकराला मी सोडून जाऊ शकत नाही. ताईची मुलगी पण माझ्याकडे इथे आहे आणि राजवीर पण. दोघं इतकं भांडणं करतात आणि सकाळी उठल्याबरोबर त्याला चहा, नाश्ता वगैरे सगळं लागतं आणि मग आपल्या लेकराला असे सोडून जाऊ शकत नाही, म्हणून मी काही जात नाही. तर इथे ना मम्मी तिकडे गेले होते म्हणून सकाळचं ना सगळं झाडू वगैरे मला मारून घ्यायचं होतं आणि खरंच आहे ना पूर्ण दिवस निघालं होतं ना, तर कसं तरी वाटत होतं. शहरात आपण राहिलो ना तरी आपल्याला 7 पण वाजले किंवा 6 पण वाजले ना सकाळचं उठायला तर काहीच वाटत नाही. पण गावाकडे ना जर 6 वाजले ना तर उजेड होऊन जाते आणि त्याच्यामध्ये ना नंतर ना असं झाडू वगैरे मारायला किंवा रांगोळी वगैरे काढायला ना खूप विचित्र वाटतं. आणि माझ्यासोबत आज सकाळपासून तसंच होत होतं. मी खूप म्हणजे उशीर झाला मला उठायला आणि मग त्याच्यामध्ये ना ऊन पडला होता आणि मग मी झाडू मारत होते. तर सगळेच बघतात ना, की खूप जास्त उशीर झाला, इतकं लेट करते, असं तसं होऊन जातंय. पण काय हरकत नाही. त्याला माहिती आहे आपण काही इथली मी सून नाहीये. सून राहिली असती तर खूप बोलले असते, पण मी काय सून नाहीये. लेकीला कोणी जास्त काही बोलत नाही. तर इथं ना सगळं काही माझं आता झाडू मारून झालं होतं. म्हणजे बाहेरचंच, घरातलं सगळं बाकी होतं. म्हटलं चला रांगोळी वगैरे सुद्धा काढून घेते. सडा वगैरे टाकायला शेण वगैरे इथं काही नाही. माझ्या मम्मीकडे ना तसलं म्हणजे जनावरच नाहीये कोणतेच. फक्त बकरी, शेळी वगैरे असते ना ते आहे, पण बाकीचं नाहीये. ते एवढं काही करत नाही. घरचंच जास्त करून ते करतात आणि शेती करतात तसं काही नाही. शेती केली तर ते बाहेरूनच करून घेतात लोकांकडून. पण असं नाही ते म्हणजे जनावरं वगैरे त्याने ठेवलेले आहे. कोणी एवढं करणारं नाही ना म्हणून. तर तसं शेण वगैरे इथं भेटतच नाही आणि सडा वगैरे टाकायचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून आहे ना असंच मी पाणीचा सडा टाकत असते. रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर म्हटलं चला आता घरात झाडू मारून घेते. लेकरं अजून झोपलेले होते. त्याला तिथली सवय असते 10 वाजता राजवीर उठतोय. सुट्ट्या लागल्या तेव्हापासून त्याचं खूप निवांत चालू आहे. म्हटलं तोपर्यंत मी सगळे झटपट सगळे कामं आवरून घेते. पण कशाचं एवढं लवकर आपलं कुठं आवडतंय का? तिथे लगेच आहे ना घरातलं सगळं माझं झाडून झालं होतं. खूप मोठं घर आहे मम्मीचं. एवढं मोठं घर झाडायला जरा उशीरच लागते आणि त्याच्यानंतर आहे ना किचन पण मला स्वच्छ करायचं होतं. त्याच्यानंतरच मी चहा वगैरे करणार होतेच. म्हणजे रात्रीचं काय झालं, खूपच जास्त उशीर झाला होता आम्हाला. तर किचनमध्ये खूप जास्त पसारा पडलेला होता आणि हे सगळं मला आवरून काढायचं होतं. आता मम्मीच्या किचनला आहे ना ट्रॉले वगैरे काहीच बसवेल नाही ना, तर खरंच खूप पसारा दिसतोय आणि मी जिथं राहते तिथं पण बसवेल नाहीये. पण माझं किचन जरा थोडं वेगळ्या साईडचं आहे, तर एवढं काही दिसत नाही. मी पडदासुद्धा लावलेला आहे. मी आईला पण लावून देणार. पण आईचं जास्त काही पसारा राहत नाही ना, तर तो सुटसुटीत पण छान दिसतो. पण आज खूप जास्त झालं होतं आणि आपण सगळेच राहिले की पसारा होतोच. आपले लेकरं वगैरे कसे म्हणजे खूपच जास्त धिंगाणा घालतात, तर त्याच्यामुळे होतं थोडंसं. नाहीतर बाकीचं तिचं एवढा पसारा होतच नाही. आम्ही आल्यावर आहे ना घरात पाय ठेवायला जागा राहत नाही, एवढं पसारा होऊन जाते. पण काय हरकत नाही, माझी आई नंतर आवरून घेते. तर इथं चूल पेटवायचं होतं मला, गॅसवर तर काही करायचं नव्हतं आणि केलं पण तर काय हरकत नव्हती. मधी केल्यावर पण छान वाटतंय. पण कसं तिथे खूप जास्त गरम होतंय आणि मला असं वाटतं की जेवढे असे मोकळ्या वातावरणामध्ये जेवण बनवले ना, तर लगेच वेळ पण निघून जाते आणि बनवायला पण आपल्याला छान वाटतं. मला चुलीवरचं जेवण पहिल्यापासून आवडतं. म्हणून आहे ना मी बाहेर चूल पेटवली होती. आईचं म्हणणं होतं, "चूल नको पेटवू, तू आपण घरात करून घेऊ, कशाला करतेस बाहेर?" पण मला आवडत होतं म्हणून मी इथं चूल पेटवली. माझी आईसुद्धा आली होती. आता सगळ्यांसाठी मला इथं चहा बनवायचं होतं आणि मस्त चुलीवरचं चहा इथं मी बनवलं. जरी गावाकडे ना आपल्याला जास्त दूध वगैरे काही भेटत नाही, पण त्याच्यामध्ये पण एवढा आनंद असतोय ना खरंच खूप जास्त. तर इथे सगळ्यांना मी चहा दिला आणि असं खाली बसून सगळे एकत्र चहा घेतोय ना आपण, त्याचा आनंद ना मलाच विचारा किंवा जे शहरातून आहे ना गावाकडे येत असेल ना त्याला विचारा. जे नेहमी गावाकडे राहतात त्याला काही वाटत नाही. ते मला पण कमेंट करतात की ताई तुझी लाईफ चांगली आहे, तू शहरात राहते, आम्ही गावाकडे राहतो, आम्हाला खूप कामं असतात. पण ते पण बरोबर आहे तुमचं पण. मी पण पहिले ना इथं राहायची ना म्हणजे गावात, तर मला पण तसंच वाटायचं की शहरात राहताना त्यांची लाईफ खूप वेगळी आहे, खूप छान आहे, त्याला किती छान वाटत असेल, किती त्याला जास्त कामं करायची गरज नाही, काही नाही. पण मला आता असं वाटतंय की गावाकडची लाईफ खूप चांगली आहे. आपल्याला शहरात आहे ना तेवढ्याच रूमामध्ये राहावं लागतं किंवा तेवढंच राहतं आपल्या लाईफमध्ये आणि आपण खूप म्हणजे ऐदी होऊन जातो. आमच्या शब्दात म्हणतात म्हणजे खूप आळशी. तर आपण गावात राहिलो ना तर आपल्याला सगळं कामं करायची सवय असते. आपलं शरीर पण चांगलं असतं. हे सगळ्या गोष्टीनं मी खरंच अनुभव घेतलाय. जशी मी शहरात गेले ना खूप नाजूक झाली, सारखं दुखतं, काही ना काही चालू असतं.
कोणतीही कामं जमत नाही. आणि मी जेव्हा गावात राहायची ना तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हते, तेव्हा तुम्हाला माझी लाईफ मी दाखवली असती. खूप वेगळी होती, खूप मी जास्त कामं करायची. माझं कधीच म्हणजे आजारपणा तर मला माहितीच नव्हतं, पण आता सारखं माझं काही ना काही चालू असतं. तर राजूरची पप्पा मला नेहमी म्हणतात की तू गावाकडे होती तेव्हा खूप चांगली होती, आता सारखं तुझं काही ना काही चालू असतं. म्हणून मला असं वाटतं की गावाकडची लाईफ खूप छान आहे आणि आपण खूप निरोगी असतो. आणि शहरात गेल्यावर काही ना काही आपलं चालूच असतं. आपण खूप म्हणजे बाहेरचं खाणं किंवा खूप हे करतो ना, त्याच्यामुळेच होत असेल, मला तर तसंच वाटतंय. आणि शहरात कसं आपण नुसतं चपाती भाजी खातोय, नॅचरल खातोय ना, त्याच्यामध्ये आपली तब्येत चांगली असते आणि दिवसभर आपला व्यायाम होत असतं कामामध्ये म्हणून. आणि शहरात कसं खाल्लं की झोपायचं, थोडंसं तरी आपण आराम करत असतो, असं कंटिन्यू काम आपण कधीच करत नाही. आणि तेवढ्या कामातच आपण इतकं थकतोय ना, तर संध्याकाळचं आपलं असतंच की मी हे केलं, मी ते केलं, मी इतकी थकले, असं असतं. आणि गावाकडच्या बायकाचं दिवसभर कामं जरी केले ना, तर त्याला कधीच असं वाटत नाही की आपण थकलोय म्हणून. आणि कधी ते तोंडातून काढत पण नाही की मी थकले आणि मला जेवण काय बनवायचं नाही. आपल्याला जर 2 मिनिटं आपल्या नवऱ्यानं बाहेर नेले, फिरायला नेऊ द्या किंवा कुठेतरी जाऊ द्या, तिथून आल्यावर आपण म्हणतो की मी जेवण बनवणार नाही, मी खूप जास्त थकले, हेच आपलं शब्द निघतं. पण गावाकडच्या बायकांचं दिवसभर काम करणं, तिथून आल्यावर जेवण बनवणं, हे याच्यामध्ये ते कधीच बोलत नाही की मी थकले म्हणून. मी पण त्या लाईफमधून निघली आहे, माझी पण म्हणजे किती 5 वर्ष मी तसे दिवस काढले होते. म्हणजे सकाळचं पटापट आवरायचं, शेतात जायचं, शेतातून आल्यावर घरचं काम करायचं, हे सगळं काही. आणि कधीच मी बोलत नव्हते की मी खूप जास्त थकली आहे म्हणून. पण आता सारखं माझं काही ना काही चालू असतं. खरंच गावाकडची लाईफ खूप वेगळी आणि शहरातली खूप वेगळी. आता कोणाकोणाला तसं वाटतंय नक्कीच मला सांगा, तुमचं काय मत आहे. तरी इथे ना सगळे कामं आमचे आवरून झाले होते, स्वतःचं आवरलं, भाकरी वगैरे बनवून घेतल्या चुलीवर. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्हाला जायचं होतं मंदिरात. आता महादेवाच्या मंदिरात जायचं नाही, मला म्हणजे भरपूर ताईंना कमेंट केली. आता माझ्या आईचं पण म्हणणं होतं की तसं चालत नाही, पण आई म्हणते की पहिलं ते म्हण होतं, आता तसलं काही नाही आहे. देवाला आपण मनापासून जर हे केलं ना तर होतंय. आणि जे माझी मावशी आहेत ना त्याला सगळं काही माहिती बरं का, ते खूप देवाचं हे करतात, त्याने संन्यास घेतलेला आहे. तर ते बोलले की काहीच हरकत नाही, तू करू शकते. तर मी महादेवाच्या मंदिरात जाते. तरी तिथं आम्ही गेलो होतो, थोडंसं जप केलं, त्याच्यानंतर घरी आलो. आता मला भूक लागली होती आणि राजूरच्या पप्पाला पण रिटर्न मुंबईला जायचं होतं, म्हणून त्याच्यासाठी आई जेवण बनवत होती, माझ्यासाठी मी मॅगी बनवली होती. मला काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, आईने सगळं बनवून घेतलं होतं. आईच्या हाताचं जेवण मला खूप जास्त जाते. तर मस्त जेवण झालं आणि संध्याकाळची झोपायची सुद्धा तयारी करावी लागते. मस्त बाहेर अंगणमध्ये झोपणं खूप वेगळं आहे. तर चला इथेच एंड करते. बाय.